हा बाप्पा रेडी झालेला पूर्ण बघा. याला मस्तपैकी असा धोतर वगैरे घातला आहे आणि असा पूर्ण रेडी आहे, पॅक केलं म्हणजे ते पावसाने याला ओला वगैरे नको याला. सुंदर अशी मूर्ती आहे ब्राह्मण रूपी. ट्रेंडिंगला हा गणपती बघा तुम्ही. याची कला बघा, फक्त याची बनावट बघा. हे सगळं हे सगळं असं रिअल सोंडीसारखं केलं आहे, म्हणजे जसा आपला गजमुख पुढाच्या अशा सुद्धा मूर्ती आपल्याकडे असतात. त्या 50 मूर्त्या त्या टोटल होतील. आता या मूर्तीचे साधारण प्राइस किती असेल? ही मूर्ती प्राइस 70,000 रुपयाची प्राइस आहे. आपण होलसेलच्या ह्याच्यामध्ये ही सगळ्यात असं मी आल्यापासून मी या मूर्तीकडे बघतोय, कशी खूप अशी युनिक मूर्ती आहे. तर तुम्ही याचे म्हणजे पेंटिंग वगैरे असे तू स्वतः केले का कस्टमरची डिमांड होती? मी स्वतःहूनच केला ट्राय, नंतर त्यावर माझी बुकिंग भेटली मला. अच्छा. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे माहीत असाल. तर मी तुमचा लाडका नित्या रंग तुमचा ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत, जसं की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो का आपण अमरापूरचे असे पार्ट बनवू, म्हणजे पार्ट 1 पार्ट 2 जेवढे पण पार्ट होते तेवढे गणपती येईपर्यंत. तर पार्ट 1 मध्ये आपण स्टार्टिंगचे मोठे मूर्ती बघितलेले. आता आपण अमरापूरचे बारीक मूर्त्या बघू, म्हणजे मोठे पण जसं आपल्याला गणपती बघायला भेटत तसं आपण शूट करू. या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे, कारण की आपण असं चांगलं शूट करू आणि आपला एक बंटी दादा त्याच्या कारखान्यामध्ये पण जाऊ आपण. तर जसं की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो तर साहिल, तो आपला साहिल हा आपला मित्र आहे साहिल. तर तो थोडा लास्ट आहे आपल्या ब्लॉगमध्ये यायला. तर बघू आता आपल्याला आता कुठे घेऊन जात आहे. मी तर अर्धाच अमरापूर फिरलेलो. तर मित्रांनो, तुम्ही या ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तर बघत राहा. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला बोललेलो, आपण आलो आता बंटी दादाच्या कारखान्यामध्ये, म्हणजेच आशिष आर्ट्स या कारखान्यामध्ये आलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता, जस्ट माझ्या साईडलाच आहे. आपण असं डोर ओपन करू आणि असं बघा कसले भारी सुंदर अशी मूर्ती आहे ब्राह्मण रूपी. जस्ट त्याच्या साईडलाच एकदम असं अट्रॅक्टिव्ह दिसणार, म्हणजे असं सगळ्या ट्रेंडिंगला हा गणपती बघा तुम्ही. याची कला बघा, फक्त याची बनावट बघा. हे सगळं असं रिअल सोंडीसारखं केलं आहे, म्हणजे जसा आपला गजमुख ज्याला बोलतो आपण, तसा रिअल टाईप वाटण्यासाठी त्यांनी असं केलं. म्हणजे फक्त फेस आणि बॉडी आपली नॉर्मलच आहे. आणि हे आपलं आशिष आर्ट्स. तर तुम्ही तर बघू शकता मित्रांनो. तर तुम्हाला असं ऑर्डर वगैरे करायचे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आणि जस्ट आपल्या साईडला जायचं बघा. तर मित्रांनो, आपला हा बंटी दादा. तर बंटी दादा, तुम्ही पूर्ण नाव सांग जरा. माझं नाव आशिष दिलीप पाटील. अच्छा. आणि तुम्ही हे कारखाना तू कधीपासून काम करतो याच्यामध्ये? मी या क्षेत्रामध्ये 7-8 वर्षापासून करतोय, पण मी कारखाना या वर्षी ओपन केला. अच्छा, नवीन ओपन केला का तू? अच्छा. तर तो आपल्याला या मूर्त्यांमध्ये जरा, तुझ्या मूर्त्या तर खूप सुंदर वाटतात मला. तर मला या मूर्त्यांमध्ये थोडासा इन्फॉर्मेशन दे मला, म्हणजे आपण असं प्रेक्षकांना सांगू शकतो आपण. दगडू 1.5 फूट. हां. तर याचे साधारण प्राइस वगैरे कसं? प्राइस आहे 4,000 रुपये. 4,000 रुपये चालू आहे. तर बघू शकता मित्रांनो, कसली सुंदर अशी मूर्ती देखणी. आता सध्या या मूर्तीचा ट्रेंड चाललाय. तुम्ही बघू शकता, मस्त अशी फुलं वगैरे काढल्यात. लाल मूर्तीची प्राइस आहे 5,000 रुपये. 5,000 म्हणजे 5,000 पासून स्टार्ट आहे. जसं आतमध्ये 5,000 पासून स्टार्ट आहे. जसं वर्क असेल त्याप्रमाणे प्राइस. अच्छा. आणि खाली पण आपल्याला मूर्ती दिसतात. ही आहे ना, ही पूर्ण वर्क केलेली आहे. अच्छा. प्राइस 7,000 रुपये. 7,000 का? तुम्ही इथं मित्रांनो बघू शकता, इथं सुंदर मूर्ती आहे. आणि ही 2 फुटामध्ये आहे. ती कोपऱ्यातली का? हां. याची प्राइस 5,000 रुपये. ओके. तर आता आपण येऊ थोड्या बाजूला. आपल्याला खूप अशा मूर्ती आहेत बघा मित्रांनो. टिटवाला मूर्ती का? ही 2.25 फूट आहे. याची प्राइस आहे 6,000 रुपये. याच्यामध्ये असं का म्हणजे युनिकपणा काय केलं तुम्ही असं नॉर्मल? युनिक म्हणजे कलरिंगच युनिक आहे आपली युनिक. ते दिसतंय मला असं कलरमध्ये तुम्ही, प्लस ते असं फुलं वगैरे लावले ते जरा युनिक दिसतं आणि खूप असं सुंदर आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, दादाचा असं हे कार्ड आहे. तर तुम्ही याचं व्हिजिट करायला येऊ शकता. तुम्ही असं मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतो मी तुम्हाला. तर हा गजमुख आहे. ही सगळ्यात असं मी आल्यापासून मी या मूर्तीकडे बघतोय, कशी खूप अशी युनिक मूर्ती आहे. तर तुम्ही याचे म्हणजे पेंटिंग वगैरे असे तू स्वतः केले का कस्टमरची डिमांड होती? मी स्वतःहूनच केला ट्राय, नंतर त्यावर माझी बुकिंग भेटली मला. अच्छा. तरी पण सगळ्यात जास्त यावर्षी गावगिऱ्यात जे बुकिंग झाले ते हेच गणपती का? म्हणजे कलरवर आता असं सेम? हा, सेम. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मूर्तीचा कसा दादानी कलर केलाय. असा एकदम असा गजमुख, म्हणजे ओरिजिनल जसा गणपती बाप्पा असतो ना त्या हिशोबाने त्यांनी बनवलेलं आहे.
तुम्ही बघू शकता दादाचं असं हे टेम्पलेट येतं. तर आपल्याला तर खाली पण अशा मूर्त्या बघायला भेटणार आहेत. तर ते ती पण 7,000ला काय? ती पण वर्क केलेली 7,000 रुपये सेम. 2 फूटमध्ये. अच्छा. ही अडीच, हिची प्राइस 10,000 आहे. हिची 10. एवढी कशी काय? एवढी कारण ते मूर्ती यावर्षी ट्रेंडिंगला आहे आणि त्याचा वर्क पण तेवढा केलेला आहे म्हणून त्याच्यामुळे 10,000ला आहे आणि साईज पण त्याची मोठी आहे म्हणून. किती तरी पण 2.5 फूट. तर आपण या मूर्तीकडे येण्याच्या ऐवजी आधी आपण या गौरीकडे येऊ. तर गौरीची बघू शकता तुम्ही मित्रांनो, अशी एकदम अशी सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. ही बुक झालेली मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. असं एकदम मला कापड वगैरे सगळं लावून झालं आणि केस वगैरे रिअलिस्टिक केस लावलेली आहेत. म्हणजे असं आगरी कोली टाईप देवीला केलेलं आहे, तसं मासा वगैरे लावला. तर तू या मूर्तीमध्ये तू काय बोलू शकतो? या मूर्तीमध्ये म्हणजे ही मी हे गौर आहे ना, ही कुणाल केतन आर्ट्समधून आणलेली आहे कच्ची. कुणाल केतन आर्ट्समधून कच्ची आणलेली आहे. हां. हे त्यालाच मी त्याची इन्स्पिरेशन घेऊन मी बनवलेली आहे. अच्छा. हां, याची प्राईस 13,000 रुपये. 13,000. हे किती फूट आहे? ही 2 फूट होईल. 2 फूट. आणि सगळ्यात मित्रांनो मला इथे युनिक अशी मूर्ती बघायला भेटते. तुम्ही पण अशी मूर्ती बघितली नसेल, तुम्ही बघू शकता. इथं हे गणपतीचा काय तो फेस आणि अंगाचा कलर आहे असं युनिक पण आहे. तर ही युनिकपणा कशी काय आली म्हणजे असं? काही नाही, असं बघून म्हणजे ती त्याला तर क्रिएटिव्हिटी बोलतात. ॲड्रेस म्हणजे सिम्पल तर पनवेलवरून येत असेल तर पनवेलवरून डायरेक्ट आपल्याला ट्रेन आहे हमरापूर स्टेशन. हमरापूरवरून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे आपला कारखाना. अच्छा. जोह्याकडे येणार रस्ता ना. कारखान्याचं पूर्ण इंट्रोडक्शन कर मला. कारखान्याचं नाव आहे आपलं आशिष आर्ट. इथे तांबडशीटच्या आणि हमरापूरच्या वलनावरच आहे आपला कारखाना. जवळच आहे, एवढा काय लांब पण नाही. इझिली पोचू शकता आणि रस्त्यावरच आहे आपला, रस्त्याला टच आहे. तुम्ही पण येऊ शकता घ्यायला इझिली, म्हणजे असं काय एवढा हे नाही आणि रिजनेबल रेट आहे आपला. हे घेऊ शकता. हां, येऊ शकता. थँक्यू. तर आपला पंट्या झाला. तर मित्रांनो मी आता आलं श्री गणेश केंद्र तांबडशेत. इथं तुम्ही इथं बघू शकता. इथं कसले मोठे मोठे मूर्ती आहेत दोन्ही पण. जसं मी तुम्हाला मागं सांगितलेला कसले भारी भारी मूर्ती आहेत बघा. हा आहे चिंतामणी आणि हा आहे लालबागचा राजा. सुंदर बघा. आणि इथं बघू शकता तुम्ही चिंतामणी. तर मित्रांनो जसं की मी आपल्या गणपती म्हणजे मुंबईचे गणपती दाखवलेले, तर तसं सेम टू सेम गणपती इथं मोठे मोठे बघा. असं आता आतमध्ये पण सगळं काम चालू आहे, बघू शकता. मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आपला हा बाप्पा रेडी झालेला पूर्ण बघा. याला मस्तपैकी असा धोतर वगैरे घातला आहे आणि असा पूर्ण रेडी आहे, पॅक केलं म्हणजे ते पावसाने याला. ही मूर्ती तुम्ही साधारण बघू शकता ही कधी कम्प्लीट झालेली आहे? झाले आमची कार रात्रीच झालेली आहे. आता हैदराबादला चाललेली आहे. आता हैदराबादला चालणारी ही मूर्ती. 3 मूर्ती आम्हाला शूट करायचे. 3 मूर्ती हैदराबादचे तर केलेले आहेत. तिकडं अजून काम चाललं आहे. तुम्ही मागे शूट घेतलेला. तर ही म्हणजे तुम्ही किती फूट आहे मूर्ती? बॉडी 10 फूट आहे आणि प्रबोल धरून 13 फूट जाते. 13 फूट. आणि जी अंदाजी प्राईस वगैरे किती असेल? अंदाजी 70,000 पण आम्ही इथून होलसेल. 70. अच्छा, ओके. तर बघू शकता हे आपली एवढी मोठी सुंदर अशी मूर्ती. या मूर्तीबद्दल तुम्ही काय बोलू शकता तुम्ही असं? ही मूर्ती आहे मुंबई पॅटर्नमध्ये बनवली, सिद्धेश देगोलेच्या पॅटर्नमध्ये. अच्छा. ते फेमस मूर्ती करे आपले सिद्धेश. हां, सिद्धेश देगोले फेमस. आता चिंतामणीचे मूर्ती साकारणार आता. तर त्यांची चिंतामणीची रूपी गणपती आहे. तर तुमचं नाव? माझं नाव किशोर बालाराम पाटील. तुम्ही हे कधीपासून करता आपलं कारखाना? माझं 15 वर्षापासून. 15 वर्ष म्हणजे पिढीपासून हे नाही 15 वर्षापासून. अच्छा, तुम्ही सुरुवात केली कारखान्याची. तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या साईडला आलो, म्हणजे तो कारखाना आहे त्याच्या बाजूचा, त्यांच्या भावाचा कारखाना आहे. तर आपल्याला आता ते सांगतील कशा मूर्त्या म्हणजे त्यांचा कारखाना कधी सुरू झाला, काय झाला ते आपल्याला अजून एकदम डिटेलमध्ये सांगतील बघा. तर आता ह्यो जो डिझाईन आहे तर आपण ही डिझाईन बघू शकता. जो डिझाईन आहे ना तो मल्हारी ग्रुप म्हणजे जो आपण गेल्यावर शूट केलेला ना तो मल्हारी ग्रुपचा जो सिम्बॉल आहे ना तो असा तो माथ्यावरचा, तर सेम तसंच बनवला बघा, सेम टू सेम. तर तुम्ही या मूर्तीबद्दल काय बोलणार तुम्ही? आता ही जी मूर्ती आहे ही मूर्ती हैदराबादला चाललेली आहे. हैदराबादला ही पण? ही मूर्ती हैदराबादला चालली आहे. अच्छा. आणि अशा आपल्याकडे अजून 30 ते 40 मूर्त्या आहेत. 30 ते 40 मूर्त्या टोटल. आणि ही बॅकग्राऊंड पकडून मूर्ती जी आता नरसिंहामध्ये नवीन पॅटर्न आहे, ब्रह्मा विष्णू महेशचं ते आहे. अच्छा. त्याचं ते बॅकग्राऊंड आहे, ते पकडून 13.5 फुटाची मूर्ती जाते. आणि आतापर्यंत तुमची बुकिंग कुठपर्यंत आली तुमची? आता बुकिंग आम्ही सध्या बंद केलेली आहे. 35 मूर्त्या झालेल्या आहेत. टोटल किती? टोटल आता छोट्या वगैरे पकडून आपल्या जातात 1,500-2,000 जातात. पण मोठ्या मूर्त्यांमध्ये आता ह्या ज्या मूर्त्या आता लागलेल्या आहेत ज्या
जवळपास आता या 13-12 फुटाच्या अशा मूर्त्या आहेत. हां बस 13-12 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या आपल्याकडे 35 मूर्त्या आहेत आणि 8-9-6 फुटाच्या अशा सुद्धा मूर्त्या आपल्याकडे असतात. त्या 50 मूर्त्या त्या टोटल होतील. आता या मूर्तीचे साधारण प्राइस किती असेल? आता ही मूर्ती प्राइस 70,000 रुपयाची प्राइस आहे. आपण होलसेलच्या होलसेलच्या याच्यामध्ये म्हणजे पूर्ण कपडा पूर्ण बिपडा कपडा सगळा, वगैरे डिझाईन लावून त्याला वगैरे. डायमंड वर्क नाही होणार आहे त्याला. अच्छा. आणि बाकी सगळे तर कुठे कुठे जाणार आहेत? आता आपले गुजरातला पण जाणार आहे. गुजरातची पण मूर्ती आहे, गुजरातला जाते. कारखान्याला 20-25 वर्ष झाली. अच्छा, म्हणजे तुमचा हा सगळ्यात जुना कारखाना आहे का? हा जुना आहे. आपला लालबागमध्ये पण स्टॉल असतो. लालबागमध्ये चिंचपोकली ब्रिजच्या खाली आपला आहे स्टॉल. चिंचपोकली ब्रिज. अच्छा, चिंतामणीच्या साईडला. चिंतामणीच्या साईडला हनुमान मंदिराच्या समोर आहे काय. अच्छा अच्छा. तर आपल्याला दादाने खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर दादा थँक्यू. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला ब्लॉग. तर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल खूपच, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे कंटेंट मी तुम्हाला रोज घेऊन जाईल. आणि मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया एक कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. बाय बाय.